बाहेरची महागडी मसाला डाळ आणण्यापेक्षा आपण घरीही अशा पद्धतीने बनवली तरी किती छान आणि टेस्टी लागेल आणि सर्व साहित्यही आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि बनवायलाही सोपी आणि खायला पण टेस्टी। तर लहान मुलांना छोट्या भुकेसाठी मधल्या वेळेत द्यायला अशी कुरकुरीत डाळ तुम्हीही घरी बनवा। तर ही रेसिपी आता आपण बनवायला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा इथे मी डाळ भिजत घातलेली आहे। तर 5-7 तास आपल्याला ही हरभऱ्याची डाळ भिजत घालायची आहे। तर मी थोड्या प्रमाणामध्ये इथे ही मसाला डाळ बनवत आहे। 1 वाटी मी डाळ भिजत घातलेली होती। आता स्वच्छ धुवून घेऊया 2-3 पाण्याने आणि पाणी पूर्ण नितळल्यानंतर इथे सुती कापडावरती आपल्याला ही डाळ पसरवून फॅनच्या वाऱ्याखाली सुकवून घ्यायची आहे। पाणी पूर्ण आपलं हे सुकलं पाहिजे। आता ही फॅनच्या वाऱ्याखाली आपण छान डाळ सुकवून घेतलेली आहे। तर पाणी कुठेही राहिलेलं नाही, कोरडी अशी डाळ झालेली आहे। आता आपण पहिल्यांदा मसाला बनवून घेऊया। तर इथे लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ, नंतर इथे आमचूर पावडर घालायची आहे आणि चाट मसाला थोडासा घालायचा आहे आणि सैंधव मीठ घालायचं आहे आणि नंतर इथे मी पिठी साखर थोडीशी घालत आहे। खूप छान थोडासा गोडसर चव येते। नंतर इथे मी काळी मिरी पावडर थोडीशी घातलेली आहे। आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया। तर तयार आहे आपला चणा डाळीचा मस्त टेस्टी चमचमीत मसाला। तर आता मसाला तयार आहे। तर आता आपण डाळ बनवायला सुरुवात करूया। तर डाळ पहिल्यांदा आपण तळून घ्यायची आहे। तर निम्मी डाळ मी इथे घेतलेली आहे। कडकडीत तेल आपलं तयार झालं पाहिजे असं गरम। आता ही तेलामध्ये आपण डाळ तळून घेऊया। तर पहिल्यांदा असा हा चटचटीत आवाज येतो, कारण की ओलसर डाळ असते आणि तळायला खूप उशीर लागतो, कारण की त्यामध्ये ओलसरपणा असतो डाळीमध्ये, त्यामुळे खूप वेळ लागतो तळायला। आता ही कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हलकी होते आणि फेस कमी होतो तळताना, तेव्हा समजायची की आपली डाळ तळून झालेली आहे। आता ही डाळ कुरकुरीत तळलेली आहे, काढून घेऊया। टिश्यू पेपरवरती सर्व डाळ काढून घेतलेली आहे। आता राहिलेली डाळ ही अशा पद्धतीने कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। तळायला थोडासा वेळ लागतो, पण कुरकुरीत तळली तरच आपली मसाला डाळ खूप दिवस, महिना 2 महिने टिकू शकते। तर इथे आपली सर्व डाळ तळून झालेली आहे। कलर पण खूप छान आलेला आहे, ब्राऊन थोडासा। आता आपण हे सर्व मसाले गरम असतानाच घालायचे आहेत। गरम असताना जर घातले तर ते मसाले डाळीला छान चिटकले जातात आणि मिक्सही छान होतात मसाले। तर हळूवारपणे असं आपल्याला टोस्ट करायचं आहे आणि सर्व मसाले इथे घालून झाल्यानंतर तुम्ही कलरही बघू शकता मसाला डाळीचा, खूप छान कलर आलेला आहे। आता इथे गरम तेलामध्ये फोडणी आपण करून घेणार आहोत। तर ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। लसूण आणि कढीपत्ता असा कुरकुरीत तळून घातला तर आपल्या या मसाला डाळीला खूप छान टेस्ट येते आणि मस्त खमंग लागते। म्हणून वरतून आपल्याला लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी घालायची आहे आणि हे सर्व मिक्स करायचं आहे। लक्षात घ्या छोटीशी टीप, की लसूण आणि कढीपत्ता कुरकुरीत तळायचा आहे, एकदम कडक। जर तो कडक नाही तळला तर डाळ आपली जास्त दिवस टिकणार नाही। तर इथे आपली मस्त चमचमीत चटपटीत मसाला डाळ तयार झालेली आहे आणि मुलांना तर खूप आवडते, म्हणून अशा पद्धतीने तुम्ही घरी नक्की ट्राय करा। बाहेरून आणण्याची काही गरज नाही, घरामध्येही आपण अशी मसाला डाळ बनवू शकतो। तर अशा पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, खमंग कुरकुरीत आणि महिना ते 2 महिने टिकणारी मसाला डाळ। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात तेही मला कमेंटमध्ये सांगा। तर चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।